विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश मिळालं. त्यामुळे आता राज्यभर एकच चर्चेचा विषय सुरू आहे की ईव्हीएम घोटाळा. त्यामुळे सर्वजण आता ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त करत आहेत. विशेष करून महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. जे नेते सलग 3-4 टर्म निवडून येतात त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुखांनी मोठा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमबद्दल ठाकरेंनी काय निर्णय घेतला आहे हे पाहण्याआधी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. ईव्हीएमबाबत आता राज्यभर आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जन आंदोलन उभारण्याचे संकेत दिले जात आहेत. ईव्हीएमबाबत राज्यभर आंदोलन उभारण्याचं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. कारण जर लोकशाही वाचवायची असेल तर रस्त्यावर उतरवायलाच हवे असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ज्याला कुणाला वाटेल त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा असं देखील पक्षप्रमुख ठाकरेंनी म्हटले. आंदोलनकर्ते बाबा आढाव यांची उद्धव ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी भेट घेतली. त्यावेळी ठाकरेंनी म्हटले की सत्यमेव जयते या वाक्यातील सत्य जर वाचवायचं असेल तर आपल्याला सर्वांना रस्त्यावर उतरून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन केलंच पाहिजे. ज्यांना कुणाला वाटेल आपण मत बरोबर केले ते आपल्या आंदोलनात सहभागी होतील असं देखील पक्षप्रमुखांनी म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला आहे ईव्हीएम विरोधातील त्या निर्णयाला तुम्ही सहमत आहात का? कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.